टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कल्याण डोंबिवली परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दहीहंडीचा सण उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। थोड्या वेळातच कल्याण डोंबिवलीमध्ये या उत्सवाची सुरुवात होणार असून कल्याण डोंबिवलीमध्ये एकूण 325 दहीहंडी जे आहेत ते यावेळेस सार्वजनिक मंडळ असतील, खासगी मंडळ असतील यांच्याकडून ठेवण्यात आलेले आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर या सर्व 325 दहीहंडी पथकामध्ये खासगी असेल, त्याचबरोबर सार्वजनिक असेल, असे वेगवेगळे मंडळाच्या दहीहंड्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये 275 खासगी आणि सार्वजनिक 50 असे मिळून 325 या दहीहंड्या आहेत। विशेषतः या दहीहंडीमध्ये सगळ्यात आकर्षित असलेलं कल्याण पश्चिम शिवाजी चौक परिसरामधील शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची दहीहंडी। मी सध्या उभा आहे त्या शिवाजी चौक परिसरामध्ये आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी दोन्ही शिवसेनेकडनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहीहंडीचं आयोजन केलं जातं। विशेषतः पाहायला गेलं तर पक्ष फुटीनंतर शिवसेनेची मानाची हंडी अशी मानली जाणारी ही दहीहंडी आहे। एकीकडे या शिवाजी चौक, छत्रपती शिवाजी चौक या चौकामध्ये आपण पाहायला गेलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना शहर शाखेकडनं या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन केलं आहे। तर त्याच्या समोरच या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर शिवसेना कल्याण शहर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन केले गेले आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर हे दोन्ही हंड्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते अनेक वेळा आमने सामने आलेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद होण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती। मात्र आता या सुरक्षा हेतू आपण पाहायला गेलं तर कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पोलिसांनी एकूण या ठिकाणी 600हून अधिक पोलीस तैनात केलेली आहे। SRPF त्याचबरोबर 22 निरीक्षक, 71 अधिकारी आणि त्याचबरोबर तब्बल 600हून अधिक पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। विशेषतः या छत्रपती शिवाजी चौक परिसरामध्ये पोलिसाचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फौजफाटा तैनात असतो, कारण दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर मोठा वाद होऊ नये याची देखील दक्षता घेतली जाते। गेल्या काही दिवसापासून गोविंदा पथक, अनेक पथक जे आहेत ते सराव करत होते, मात्र आज सकाळपासून या ठिकाणी त्यांची गोविंदा पथक जे आहे ते या ठिकाणी मानवी मनोरा रचत या ठिकाणी दहीहंडी फोडण्याचा आनंद या ठिकाणी लुटणार आहेत। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर या गोविंदा पथकांना कुठलीही इजा होऊ नये यासाठी अनेक मंडळ, सार्वजनिक मंडळ यांनी सुरक्षेसाठी देखील जय्यत अशी तयारी या ठिकाणी केलेली आहे। सध्या या ठिकाणी दहीहंडी बांधण्यात येत असून मंडळाकडनं अशी जय्यत तयारी आणि त्याचबरोबर सुरक्षा रोप देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।